बुलेटिनची सुरुवात आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीपासून करणार आहोत। मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। महाराष्ट्रात जवळपास 96 लाख खोटे मतदार असून मतदान करा किंवा नका करू, रिझल्ट आधीच ठरलेला आहे असा आरोप राज ठाकरेंनी लगावलाय। तर मतदार यादी नीट होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊनच दाखवा असं थेट आव्हानच राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलेला आहे। ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे। तुम्हाला आठवत असेल तर 2016-17ला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता। या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या, त्यावेळेला आपल्या MIG क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती, सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते। पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं। आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाजावरती टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ, मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार? हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला। अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, रिझल्ट अगोदर ठरलेला आहे। सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली। जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो। पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला। मग लगेच तो बोलला नाही नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं। बघा तुम्ही तुमचंच बघा, अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। जो मतदार आहे त्याचा आदर करा। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल, या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।